आपल्या सर्वांचं आजच्या या प्रोग्राम मध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून आपण कंटिन्युअसली जमलेलो आहोत. दररोज 3 वाजताची वेळ केव्हा होईल हे आपण नेहमी घड्याळाकडे पाहतो. इथे आल्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. महाराजांबद्दल असतील, नेक्सट बद्दल असतील, आपल्या मेंटॉर्स बद्दल असतील किंवा आपल्याला पुढं काय करायचं आहे यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळतात. एक वेगळा दृष्टिकोन या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर या सिरीजचा हा शेवटचा भाग आहे, ज्याच्या माध्यमातून राज्याभिषेक बद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे स्वतःच स्वराज्य का असलं पाहिजे हे पहिल्या दिवशी या विचारातून सरांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर टीम सिलेक्शन कशी करायची, त्याच्यानंतर याची कॅबिनेट कशी बांधायची, त्यांचे गोल अचिव्हमेंट कसे झाले पाहिजेत याच्याबद्दल पाहिलं. काल पाहिलं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रिझल्ट काय असेल, तर रिझल्ट डेफिनेटली राज्याभिषेक असेल. तर हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मी इथे सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी बोलवतो आपले नॅशनल मेंटॉर मिस्टर प्रमोद सुगरे सरांना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद सरांसाठी. यस प्लीज, वेलकम सर. थँक्यू प्रशांत सर. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून परत एकदा जमलेल्या सर्व भावी आपापल्या टीमचे जाणत्या राजांचं स्वागत करतो. मला वाटतं की आता तुम्हाला हे पाठ झालं असेल सगळं, पण आजचा जो टॉपिक आहे आपला राज्याभिषेक, मी याच्याकडे बघतो ना थोडस, याच्याकडे करंट आणि जास्तपेक्षा फ्युचर म्हणून जास्त बघतो की राज्याभिषेक का गरजेचा होता आणि मग राज्याभिषेकानंतर काय घडलं हे आपण थोडस बघणार आहे. ते आपण परत नेटसपला कनेक्ट करू, त्यातनं आपण मेंटर कसे करतात ते बघू, आणि परत शेवटी सचिन तुम्हाला सांगेल की आता तुम्ही काय काय करणं गरजेचं आहे. आता मी गरजेचं म्हणतोय, अपेक्षित नाही म्हणत आहे. गरजेचं का आहे, कारण तुम्ही 101% भविष्यातले मेंटर असणार आहे. तुमचाही राज्याभिषेक म्हणजे सुनील सरांच्या हस्ते तुम्हाला ही 8-19 मिळाल्याबद्दल कॅप घातली जाणार आहे. तो दिवस तुमच्या आयुष्यात 100% येऊ शकतो. आजचा टॉपिक चालू करायच्या आधी मी थोडं परत मागे जातो, कारण आपल्याला हे थोडं एकदा कनेक्ट करू आणि मग आजचा टॉपिक आपण सुरू करू. बघा, पहिला टॉपिक होता तो म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे एक विचार, प्रामाणिक विचार. आणि आपलं स्वतःचं राज्य का करायची गरज निर्माण झाली होती, कारण लोकांना सुरक्षितता नव्हती, स्थैर्य नव्हतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जीवाची शाश्वती नव्हती. लोकांची दैना उडालेली होती आणि तिथं महाराजांनी एक विचार आणला, स्वराज्य. बघा, त्याच कनेक्ट मी केलं होतं नेटसपची सुरुवात करताना सुजित सरांचा एक विचार, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. म्हणजे थोडक्यात मला हे दोन गोष्टी साम्य का वाटलं, कारण तसं महाराजांनी एक प्रामाणिक आणि लोकांच्या कल्याणासाठी एक विचार आणला, तसं सुजित सरांनी एक प्रामाणिक आणि खरोखर सर्वसामान्य लोकांसाठी एक विचार आणला. माझी गॅरंटी आहे, भारतातली आणि जगातली कुठलीही कंपनी शिवाजी महाराजांचं चरित्र घेऊन स्वतःला त्याच्यावर कनेक्ट करू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे त्या टाईपचं थॉट प्रोसेसच नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपले जे लोक मेंटॉर झाले त्यांनी पण ही विजन कंटिन्यू ठेवली, त्यांनी पण त्या पद्धतीने विचार केले, म्हणून ते मेंटॉर झाले. दुसरा पार्ट आपण जो बघितला तो होता मावळा. मावळा म्हणजे काय, की ज्याने महाराजांना साथ दिली. आता इथं महाराजांनी लोक अशी नाही निवडली की हा माझा लाडका आहे, हा मी आल्यानंतर माझ्या घोड्याचा लागाम पकडतो, मग मालिक मला खाली उतरायला मदत करतो, मला पाण्याची बाटली आणून देतो, मला दिसले की नुसते मुजरे झाडतो. म्हणजे हाजी आजी करणारी लोक नाही बघितली महाराजांनी. हे बघितलं की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, याच्यामध्ये हा प्रामाणिक आहे, हा लॉयल आहे, आणि याला आपण सपोर्ट करायचा आज मोठा पराक्रम करू शकतो. नातं गोतं हुजरे महाराजांनी गोळा नाही केले. सेम जर हे कनेक्शन मी कंपनीत बघतो आपल्या, तर श्री सरांनी सुद्धा आपले नातेवाईक मित्र गोळा नाही करत बसले. खरोखर पोटेन्शियल असणारी, लॉयल असणारी अशी ही लोक गोळा केली, त्यातनं एवढं मोठं हे नेटवर्क उभं राहील. सेम तुम्ही कुठलाही मेंटर बघितला तर त्याचे सुद्धा तुम्ही जर महत्वाचे लिडर्स बघितले तर हे कदाचित त्याच्या नात्यागोत्याचे नाही, मित्र नाहीये, पण त्यांनी शोधून काढले की आपल्या टीम मधले ही पोटेन्शियल असणारी माणसं, यांना मला सपोर्ट करायचं जेणेकरून हे चांगले लिडर बनू शकतात. म्हणजे यातनं तुम्ही काय शिकायला पाहिजे महत्वाचं, की तुमच्याकडे पण ती मोठी विजन असणं आवश्यक आहे, तुम्ही सुद्धा योग्य लोक सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा टॉपिक बघितला होता तो म्हणजे सुराज्य. सुराज्य म्हणजे काय होतं, तर बाबा त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना
सुरक्षित वाटलं पाहिजे, सुखी समाधानी राहिले पाहिजेत, भविष्याची चिंता नसली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा चांगलं काम केलं तर मला शाबासकी आणि काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे. आता हे महाराजांनी कसं केलं हे आपण बघितलं. जेवढे घटक होते सगळ्या घटकांना कसं न्याय देता येईल हे महाराजांनी बघितलं. त्याचबरोबर आपण नेटसप मध्ये पण बघितलं की नेटसप मध्ये युजरची काळजी घेतली जाते, ते अगदी वरपर्यंत मेंटरची काळजी घेतली जाते. म्हणजे सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं असं आणल्यामुळे लोक सुखी समाधानी आहेत, भविष्य उज्ज्वल दिसतं, आणि त्यामुळे लोक तिथे राहिली की ते सुराज्य बनतं. हेच प्रत्येक मेंटरने आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या टीम मध्ये केलं, आणि म्हणून कदाचित ते मेंटर झाले. आणि कालच्या भागामध्ये आपण गनिमी कावा बघितलं. गनिमी कावा म्हणजे परत आपण तीच व्याख्या घेऊ, लिमिटेड रिसोर्स मध्ये रडत न बसता एक चांगला रिझल्ट काढणं म्हणजे गनिमी कावा. रडत बसून उपयोग नाही, माझ्याकडे माणसं नाहीत, माझ्याकडे हे नाही ते नाही, मग त्यासाठी काय तर मी टार्गेट सेट करेल. टार्गेट सेट केल्यानंतर ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी माझ्याकडे जे काही रिसोर्स आहे त्याला धरून मी एक स्ट्रॅटेजी बनवेल. ती स्ट्रॅटेजी केल्यानंतर मी त्याचं एक मायक्रो प्लॅनिंग करेल. हे प्लॅनिंग करताना मी 2 प्लॅन करेल. एक, ज्या गोष्टी मी अपेक्षित धरल्यात, गृहीत धरल्यात. एक असा पण प्लॅन असायला हवा जे मी गृहीत नाही धरलं, अचानक काही घडलं तर माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध हवा. म्हणजे मायक्रो प्लॅनिंग, त्याच्यानंतर एक्झिक्युशन, आणि हे स्वतः करणं गरजेचं. तुम्ही मागे उभं राहून लोकांना नाही सांगू शकत हे करा म्हणून, तर तुम्ही स्वतः एक्झिक्यूट केलं पाहिजे. आणि हे करताना मग येईल तो मोठा रिझल्ट. आणि हा रिझल्ट आल्यानंतर जसं आता प्रशांत सर म्हणले तसंच होईल राज्याभिषेक. बघा, हा राज्याभिषेक गरजेचा का आहे? कारण राज्याभिषेक झाल्यानंतर सगळीकडे कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जवळजवळ 450 वर्षानंतर एक राजा, एक हिंदुस्थान मधला एक हिंदू राजा छत्रपती बनला. हे 450 वर्षानंतर पहिल्यांदा घडलं. आणि आज आपण राज्याभिषेक, त्याच्या पुढची थोडीशी स्टोरी, आणि त्याच्यानंतर नेटसपचं फ्युचर, तुम्ही मेंटर्स आणि मेंटरनी कसं केले, आणि शेवटी तुम्ही काय करणार हे आपण बघणार आहोत. तर मी एक पीपीटीच्या माध्यमातून सुरुवात करतो नेहमीप्रमाणे. सर इकडून ऑपरेट करू का? करा, काहीतरी बोलतच झालं. ओके, ठीक आहे. आले. तर राज्याभिषेक हा आजचा आपला टॉपिक आहे. जसं मी म्हणाले, राज्याभिषेक झाल्यानंतर काय होतं तर सगळीकडे कळतं की या राज्याला एक छत्रपती मिळालेले आहेत, एक राजा मिळालेला आहे, आणि आता इथं स्वतःच राज्य चालू झालेलं आहे. राजांचा राज्याभिषेक झाला. आता अरे काय आलं सर? असं सर स्क्रीन शेअर होत नाही, मी करतोय तुम्ही. लोड होतोय जास्त वेळ. सर स्क्रीन दिसते तुम्हाला? हा, ओके. सुरेश सर, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. सुरेश सरांचा आवाज येत नाही. हा, त्यांचा नाही येतोय. प्रशांत, स्क्रीन व्यवस्थित आहे ना? हा, दिसतीये. राज्याभिषेकाचा फोटो आहे महाराजांचा. हॅलो सर, आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय. हा, आता येतोय सर. हा, काहीतरी त्या लॅपटॉपला झालंय, आणि नेहमीप्रमाणे माझी आणि टेक्नॉलॉजी जबरदस्त असल्यामुळे सर पीपीटी तुम्ही रन करताय का? हॅलो. हो, अमित सरांनी स्क्रीन शेअर केला. पीपीटी अमित सर शेअर करतायत. ओके, आलं. तुम्ही तिकडून रिमोट कंट्रोल विचारू शकता सर. नको, जाऊ द्या, परत ते माझी लिंक होते.
माझी चुकली तर एवढ्या लोकांची लिंक होते. ओके ओके सर. चला आपण परत येऊ. सॉरी, थोडस टेक्निकल एरर येतेच आहे, असू द्या. तर जसं आपण बघितलं की राज्याभिषेकानंतर काय घडलं, तर राज्याभिषेक महाराजांचा जो झाला 74 साली सगळ्यांना माहिती, आणि त्याच्यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. दक्षिण दिग्विजय म्हणजे तमिळनाडू म्हणजे चेन्नईच्या खाली जिंजीपर्यंत स्वतःचं राज्य नेलं, आणि संपूर्ण दक्षिण भाग ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो जो महाराजांच्या अधिपत्याखाली आला. आता हे जे महाराजांचा राज्याभिषेक झाला 74 साली, आणि त्यानंतर हा राज्य विस्तार चालू झाला, याचा अर्थ असा नव्हता की कुठली संकट येत नव्हती, असं नव्हतं की कुठल्या लढाया चालू नव्हत्या, असं नव्हतं की सगळं सुरळीत चालू होतं. कारण मुघलांना म्हणजे औरंगजेबाला हे माहिती होतं, जोपर्यंत हे स्वराज्य मी बुडवत नाही तोपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानावर माझं राज्य नाही येऊ शकत. कारण मराठ्यांचा जो कडवा विरोध होता, तेवढा कडवा विरोध त्याला आदिलशाहकडून किंवा कुतुबशाहकडून दक्षिणेत झालेला होता, जो मराठ्यांकडून होता. म्हणजे राज्याभिषेक झाला, विस्तार चालू होता, आणि त्याच्याबरोबर लढाया आणि त्रास सुद्धा चालू होते. आम्ही सर पुढे जाऊ. आता हे जेव्हा स्वराज्य बनलं, तर हे बनण्यामागे म्हणजे, आणि हे पुढे का टिकलं, एवढं काय झालं असेल, तर बघा, एक म्हणजे सगळ्या गोष्टी लोकांमध्ये खोलवर रुजल्या गेल्या. जसं की महाराजांची विजन, त्या विजनला काय होती, स्वराज्य. दुसरं महाराजांचं पर्पज होतं की नेव्हर एंडिंग वालं पर्पज होतं की बाबा सर्वसामान्य लोकांना कायम सुखी ठेवायचं, स्वतःचं राज्य बनवायचंय. म्हणजे हा झालेला टॉपिक मी परत एकदा घेतोय. म्हणजे स्वराज्य बनवणं म्हणजे काय, तर विजन बरोबर आलं पर्पज, जे नेव्हर एंडिंग असतं. त्याच्यावर असतं योग्य लोकांचं सिलेक्शन, सिलेक्ट केलेल्या लोकांना ताकद देणं, त्यांना बळकटी देणं, आणि आपला राज्य विस्तार करून मग राज्याभिषेक घडवणं. आता महाराजांचा 74 साली राज्याभिषेक झाला, पण 1680 मध्ये महाराज गेले. म्हणजे एखाद्याने जर पराक्रमाने एखादी गोष्ट तयार केली, एखादी इंडस्ट्री म्हणा, एखादं राज्य म्हणा, तो गेल्यानंतर ते विस्कळीत होतं किंवा ते दुखतं किंवा कालांतराने ते हळूहळू कमी होत जातं. असं न होता हे स्वराज्य, हे मराठ्यांचं राज्य हे उत्तरोत्तर वाढत गेलं. आता हे वाढत का गेलं, कारण महाराजांचा जो विचार होता, जी कार्य करायची पद्धत होती, त्यांनी ज्या गोष्टी घालून दिल्या होत्या की बाबा लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, सैन्यामध्ये या टाईपची शिस्त हवी, न्याय पद्धती या पद्धतीने हवी, म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्यांनी सेट केल्या होत्या, आणि सगळ्यात महत्वाचा विचार होता तो म्हणजे स्वराज्य, आपलं राज्य. म्हणजे आम्ही सर, तुम्ही एक एक स्टेप पुढे गेलात होतो, आपलं राज्य म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे स्वराज्य हे कोणाचं होतं, हे स्वराज्य कोणाचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, त्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराजांचं स्वराज्य होतं, का जे सरदार मोठे मोठे लढले त्यांचं स्वराज्य होतं. माझ्या माहितीप्रमाणे हे स्वराज्य टिकलं कारण का, याच्या मागचं कारण हे होतं की हे स्वराज्य सर्वसामान्य लोकांचं होतं. त्या राज्यातल्या शेतकऱ्याचं स्वराज्य होतं, त्या राज्यातल्या एका साध्या मावळ्याचं स्वराज्य होतं, त्या राज्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं स्वराज्य होतं, त्या राज्यामध्ये राहणारे छोटा मोठा उद्योग करणाऱ्याचं स्वराज्य होतं. म्हणजे काय, तर हे असते का सर्व लोकांचं स्वराज्य होतं. म्हणून महाराज 1680 साली गेले, पण त्याच्यानंतर हे स्वराज्य बुडालं नाही. तर हा विचार जो होता, आणि हे माझं राज्य आहे असं समजून प्रत्येक जण प्राणपणाने लढत होता. आता हे प्राणपणाने लढत होता म्हणजे महाराजांनंतर संभाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज, राजाराम महाराजांनंतर तारा राणी, त्यांचे दोन पराक्रमी सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव, त्याच्यानंतर पेशवे, आणि मग पेशव्यांनी केलेला तो अजून मोठा पराक्रम, आणि पेशव्यांनी केलेला विस्तार म्हणजे पहिले बाजीराव पेशवे, त्यांनी सरदार गायकवाड त्यांना बडोद्याकडे पाठवलं, शिंदे त्यांना ग्वाल्हेरला पाठवलं, त्याच्यानंतर होळकर ज्यांना मध्य प्रदेश इंदोरला पाठवलं. म्हणजे हे राज्य पसरायला या सगळ्या लोकांना प्रेरणा कुठली होती, कारण हे प्रत्येकाचं स्वराज्य होतं. छोट्याचे छोट्या मावळ्याचं हे स्वराज्य होतं, आणि मोठ्यातल्या मोठ्या राज्यकर्त्याचं हे स्वराज्य होतं. आणि महाराजांचा जो विचार होता, तो विचार, ते कार्य करायची पद्धत, त्या सिस्टीम्स या घेऊन मराठी संपूर्ण हिंदुस्थानभर गेले, आणि त्याच्यानंतर सुद्धा ही परंपरा थांबली नाही. जरी 1818ला म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य गेलं आणि ब्रिटिशांची राजवट आली, तरी सुद्धा अहिल्याबाई होळकर त्यांनी तो विचार पुढे नेला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज त्यांनी हा विचार पुढे नेला, वेगळ्या पद्धतीने, पण कायम त्यांचा फोकस हा सर्वसामान्य लोकांचं कल्याण आणि त्यांना कसं सुखी ठेवता येईल असंच होतं. आणि बघा, याच्यामुळे 1759चा एक नकाशा उपलब्ध आहे. तो नकाशा सांगतो की हे मराठ्यांचं साम्राज्य किती मोठं होतं. अटक ते कटक
म्हणजे अटक हे पाकिस्तान अफगाणिस्तानची बॉर्डर आहे, तिथपासून ते कटक पर्यंत आणि खालपर्यंत दक्षिण भागामध्ये एवढं प्रचंड साम्राज्य उभं राहील. 1645 साली एका छोट्याशा मुलाने घेतलेली शपथ आणि त्यांनी उभा केलेलं छोटस स्वराज्य, त्याच्या नंतर हे महास्वराज्य किंवा ज्याला आपण साम्राज्य म्हणू शकतो हे उभं राहिलं. म्हणजे परत जर आपण बघितलं, एक प्रामाणिक विचार, त्याच्याबरोबर मिळालेली योग्य लोकांची साथ, सर्वसामान्यांना सुखी ठेवण्याच्या सिस्टीम, त्याच्याबरोबर की स्वतः पुढे जाऊन स्वतः फ्रंटला राहून राज्य विस्तारासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी, आणि मग तयार झालेलं स्वतःच एक स्वराज्य आणि त्याचं रूपांतर झालेलं साम्राज्यामध्ये. हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं बघतो. म्हणजे 1645 ते 1818 हा साधारण 150+ वर्षाचा पिरियड मराठ्यांनी या हिंदुस्थानवर राज्य केलं. म्हणजे स्वराज्य मिळाल्यानंतर हे कमी नाही झालं, तर हे वाढलं. कारण नंतर ही मुद्रा बघून समोरचा शत्रू की महाराजांचं सैनिक येत आहे, मराठे येत आहेत, हे बघून सरेंडर होत होते. कित्येक लोकांनी युद्ध न करता आम्ही तुमच्यात सामील होतो. काही लोक म्हणले आम्हाला छोटं राज्य करू दे, आम्ही तुम्हाला खंडणी देतो. म्हणजे मराठ्यांचं झालं काय, ही राजमुद्रा, राज्याभिषेक झाल्यानंतर ही राजमुद्रा ही काय सांगते? ही अभिमान सांगते. ही काय सांगते? ही सांगते पराक्रम. ही काय सांगते? ही सांगते दरारा. ही काय सांगते? ही सांगते इतिहास घडवणं. म्हणजे एवढी या राजमुद्रेमध्ये ताकद होती. आणि आता आपण याला जर सगळ्याच्या सगळं असं जास्त नेटसपला जर कनेक्ट करायचं ठरवलं, तर बघा आपण नेटसप जर बघितलं, तर माझ्या दृष्टीने नेटसपची सुद्धा स्वतःची एक राजमुद्रा आहे. ही राजमुद्रा काय सांगते? सेहत, बरकत, मुस्कुराहट. ही आपली राजमुद्रा आहे. आपल्याला आता जाऊन लढाई म्हणजे तलवारी घेऊन लढाई नाही लढायचं, पण लोकांकडे आपले प्रोडक्ट घेऊन, आपली सिस्टीम घेऊन काही आपण जातोय. काही लोकांना आपण सांगितलं की आम्ही काय काम करतोय. सेहत, बरकत, मुस्कुराहट. प्रोडक्टच्या माध्यमातून सेहत, प्रोडक्टच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून बरकत, आणि या सगळ्यांमुळे येणारी मुस्कुराहट. हे आपलं राजमुद्रा असल्यासारखं आहे. त्याला आपल्याला विसरायचं नाहीये. आणि हे नेटसप कोणाचं आहे? नेटसप कोणाचं आहे? म्हणजे मला विचारायला नेटसप कोणाचं आहे, तर चेअरमॅन डायरेक्टर सुजित सर आहेत. मला विचाराल की हे जाऊ दे सर, राहू द्या, काय अडचण नाही, घ्या पुढे. हे कोणाचं आहे? म्हणजे जे पुण्यातनं स्टार्ट झालेलं नेटसप, छोटस, म्हणजे परत इथं पण योगायोग, महाराजांनी पण पुण्यातनं स्टार्ट केलं होतं आणि सुजित सरांनी पण पुण्यातूनच नेटसपची सुरुवात केली होती. ज्ञान सर तो पुढचे सर. आणि इथं जर आपण बघितलं तर आता भारतभर कुठे गेले सर? मागे हो सर, काहीतरी गडबड होती. हॅलो, हा सर, बरोबर आहे का? हा, ही राहू दे ना सर. हा, म्हणजे जे पुण्यातनं स्टार्ट केलेलं आज ते भारतभर पसरलेलं आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो की पुण्यातून स्टार्ट झालं आणि हे साम्राज्य तयार झालं. आज भारतातला असा एकही कोपरा नाहीये की ज्या कोपऱ्यामध्ये नेटसपचं काम चालू नाहीये. प्रोडक्ट युजर आहेत, तसेच बिझनेस करणारी लोक आहेत. आता नेटसप एवढ्यावर थांबणार आहे का? तर मला वाटतं आता तर आपलं अजून स्पीड वाढणार आहे. आणि जसं महाराजांनी ठरवून सगळ्या गोष्टी केल्या की ज्याच्यामध्ये आपण काल बघितलं गनिमी कावा, तसं नेटसप सुद्धा हवेत गोळीबार करत नाही. नेटसपचं सुद्धा टार्गेट फिक्स आहेत. नेटसपनी सुद्धा आपली स्ट्रॅटेजी तयार केलेली असते. मायक्रो प्लॅनिंग असतं. सगळ्यात महत्वाचं केतन सर, प्रदीप सर लीड फ्रॉम फ्रंट असतात. सगळे मेंटर्स लीड फ्रॉम फ्रंट असतात. आणि 100% आपण टार्गेट अचीव्ह करतो. जसं आपण कालच्या याच्यात 2 पार्ट बघितले होते. 2015ला 100 कोटी क्रॉस केलेले आणि 2021ला 400 कोटी क्रॉस केलेले. तर आता येत्या 5 वर्षाचा नेटसपचा प्लॅन रेडी आहे का? तर 100% रेडी आहे. या माझ्या फिगर नाहीये, या प्रदीप सरांनी सिस्टीमद्वारे काढलेल्या फिगर आहेत. त्यांनी त्यांचा जो स्टडी आहे सायंटिफिक दृष्टिकोनातून त्यांनी काढलेल्या फिगर आहेत की नेटसपचं हे साम्राज्य येत्या 5 वर्षात कसं वाढणार आहे. म्हणजे 21-22 750 करोड क्रॉस होणार आहे. म्हणजे आता पॅन्डेमिक येऊ, अजून काही होऊ, दुनियाला आग लागू, नेटसपचं 750 करोडचं टार्गेट कम्प्लीट होणार. याचा अर्थ जवळजवळ 450 कोटी नेटवर्कमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे किती लोक सक्षम बनणार आहेत, आर्थिकदृष्ट्या किती लोकांचं स्वराज्य बनणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी बघितलं तर 1050 करोडचं टार्गेट आहे. त्याच्या पुढे 1500 करोडचं टार्गेट आहे. त्याच्या पुढे 2100 करोडचं टार्गेट आहे. आणि 2025-26 3000 करोडचं टार्गेट. म्हणजे नेटसपने पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन रेडी केलाय. जसं महाराजांचं काल आपण एक बघितलं होतं, शाहिस्ते खान पळून लावल्या महाराजांनी सुरत लूटचं प्लॅनिंग ऑलरेडी करून ठेवलं होतं. 5 महिने आधी लोक तिथे जाऊन पोहोचली होती, बेतम बातमी काढली होती, म्हणून केवळ 4 दिवसात महाराज सुरत लुटू शकले.
तसं आता नेटसप कडे पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन रेडी आहे की आपल्याला या वर्षी मिनिमम एवढा टर्नओव्हर करायचा आहे. आणि याची एक सुरुवात म्हणून मी कदाचित कालच्या का परवाच्या प्रोग्राम मध्ये सांगितलं, श्री सरांनी आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी एका ठिकाणी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलंय की जवळजवळ 6 लाख स्क्वेअर फीट मध्ये नेटसपचं फॅक्टरीचं काम पुण्याजवळ स्टार्ट झालंय. कारण कंपनीला माहिती आहे आम्हाला एवढं मोठं जर टर्नओव्हर करायचं आहे तर आपल्याला त्यासाठी प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे, जे ऑलरेडी नेटसपनी काम स्टार्ट केलंय. मग आता आपण हा प्रश्न विचारू शकतो, हे नेटसप कोणाचं आहे? म्हणजे सुरेश सर चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, तर नक्कीच सुरेश सर आहेत, संजय सर आहेत, केतन सर, प्रदीप सर आहेत, सगळे मेंटर्स आहेत, सगळे लीडर्स आहेत. पण मला वाटतं नेटसपशी जोडले गेलेल्या प्रत्येक माणसाची स्वतःची नेटसप ही एक कंपनी. मग तो भले एक युजर असेल पण त्याची ही कंपनी आहे, भलेच एक रिटेल करणारी अस्मिता किंवा सर्वसामान्य माणूस असेल पण त्याची ही कंपनी आहे, छोटं नेटवर्किंग करणारा त्याची ही कंपनी आहे. म्हणजे ही नेटसपशी जोडले गेलेल्या प्रत्येकाची कंपनी. फक्त जर सिस्टमॅटिक पद्धतीने आपण जर हे करत गेलो, जसं आज आम्ही 5 दिवस झाले तुम्हाला सांगतो की असं करा असं करा असं करा, तर 101% तुम्ही पण भविष्यातले मेंटर असणार आहे. बघा, जसं आपण बघितलं की महाराजांनी स्वराज्य, स्वराज्यानंतर राज्याभिषेक आणि साम्राज्य, तसं नेटसप सुरुवात पुण्यातून, त्याच्यानंतर तो पसारा वाढत वाढत संपूर्ण भारतभर. आणि याच्यामध्ये जसं कंपनीचा खूप मोठा वाटा आहे, तसंच कंपनी सोबत आज जे आपले मेंटर्स आहेत, 23 मेंटर आहेत, त्या सगळ्या मेंटर्सचा पण याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. नो डाऊट की सुरुवात याची दैतुले साहेबांपासूनच चालू होते. दैतुले साहेब सगळे, मी असेल, थोरात, साळवी, देशपांडे, वाटकर, सचिन, आणि एक नाव मी परत इथं आम्ही सरांना घ्यायला होतो म्हणजे रफिक शेख. जरी तो आज आपल्यात नसला तरी सुद्धा त्यांनी काही सिस्टीम घालून दिलेल्या. आणि तुम्ही ज्या ह्या सगळ्या मेंटर्सकडे, म्हणजे इथं नावं एवढी दिलेली असतील तरी सगळे मेंटर्स जर आपण बघितले, त्या सगळ्या मेंटर्स मध्ये एक कॉमन गुण आपल्याला दिसेल. तर ते टाका पुढचं. तर काय दिसेल, तर प्रत्येक मेंटर याची एक विजन आहे, ती विजन घेऊनच तो काम करतो. प्रत्येक मेंटर हा गोल साठी काम नाही करत आहे, हा पर्पज साठी काम करतोय. पर्पज म्हणजे यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. विजन काय, तर नेक्स्ट जनरेशन पर्यंत बिझनेस घेऊन जायचं आहे. आम्ही सर पुढची स्लाइड नाही घेत ते 5 मुद्दे. हॅलो, हा ठीक आहे सर, आहेत ना आपण सर. हे 5 मिनिट झाले ना. ऍक्च्युली त्यांच्याकडे पण थोडस लेट चालतंय. असं झालंय का? हो. ठीक आहे, असं लोकांना समजतंय आता अडचण नाही. हा, थोडे मुद्दे टाकून ठेवा, मी बोलत बसतो. बघा, प्रत्येक मेंटर, हा आता काय पर्याय, प्रत्येक मेंटर हा विजन ठेवूनच काम करतोय. जी नेटसपची विजन आहे तीच प्रत्येक मेंटरने ठेवली आहे, किंवा ज्यांनी ठेवली तेच मेंटर झाले असं पण म्हणता येईल. दुसरी गोष्ट, कुठलाही मेंटर हा गोल ओरिएंट काम नाही करत, हा पर्पज ओरिएंट काम करतो. लॉंग टर्मचा विचार करतोय, नेक्स्ट जनरेशन पर्यंत आपल्याला न्यायचंय. जसं महाराजांची एक परंपरा पुढे चालू राहिली, तशी ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे नेटसपची, याच्या दृष्टीने काम करतो. प्रत्येक मेंटरने योग्य लोकांचं सिलेक्शन केलेलं आहे. कारण आपण हा पाठ पण बघितलेला, मी परत रिपीट यासाठी करतोय की तुमचा एखादा विसरला असेल तर तुम्हाला याच सिक्वेन्सनी पुढे जायचंय. त्याच्यानंतर त्यांनी असलेल्या लोकांना, प्रत्येक माणसाला काय मला त्याला मदत करता येईल, त्याला मी कसा स्ट्रॉंग बनवू शकतो, याच्यासाठी प्रत्येक मेंटरने काम केलंय. म्हणजे त्याच्या टीम मधला युजर असो किंवा त्याच्या टीम मधला लीडर असो, याच्या जोडीला जर बघितलं, प्रत्येक मेंटरचं काम हे एका स्टेटमध्ये नक्की नाहीये. किमान 2 ते 3 स्टेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं काम चालतं. त्यांनी आपल्या लोकांच्या मदतीने आपलं नेटवर्क हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये पसरवलेलं आहे, आणि ज्यांनी पसरवलं तेच मेंटर झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे फक्त कॅप लागून त्यांचा राज्याभिषेक नाही झालेला, तर आज ते मेंटर सुद्धा झालेले. म्हणजे दैतुले साहेबांपासून गुरुलिंगापर्यंत सगळे 23 मेंटर्स याच्यामध्ये येतात. तरी सुद्धा मी आता 2 अशा मेंटर बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. कारण बाकी सगळ्यांनी काही चांगलं काम केलं म्हणून ते मेंटर झाले, पण हे 2 लोक अशी आहेत ना की यांनी चांगलं काम करून मेंटर झाले, पण मेंटर झाल्यावर यांनी अजून जोरात काम केलं. पण त्यातलं पहिलं नाव जे, आणि या दोन्ही लोकांना मी खूप जवळून ओळखतो म्हणजे जेव्हा हे साधे एमसीएम मेंबर होते तेव्हापासून मी यांच्यावर काम केलंय, आणि आज ते मेंटर आहेत. आणि यातला पहिला मेंटर जो आहे तो आहे किशोर परब. किशोर परबला मुंबई रिजनला मी ओसीएम असताना जरा जवळून संबंध आला. मी त्याला बघितलं की किशोर हा काम करायची पद्धत काय, किती डेडिकेटेडली काम करतो, त्याच्याकडे किती शिकायची इच्छा आहे, आणि कसे नवीन प्रयोग तो करतो स्वतःहून.
मला त्याच्यामध्ये एक लीडर दिसला. बघता बघता किशोरची कॅप लागली, तो ओसीएम झाला आणि एवढं तो थांबला नाही. तर त्यांनी नॉर्थ ईस्ट मध्ये त्याचं काम चालू केलं. नॉर्थ ईस्ट जिथं म्हणजे जायला लोकांना कंटाळा येतो किंवा जाऊ शकत नाही, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम त्या भागात जाऊन त्यांनी काम केलं. त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं किशोरचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यांनी स्वतः मेंटर झाल्यानंतर जी त्याच्या टीम मध्ये कॅप अचिव्हर्स बनवल्या, ते कॅप अचिव्हर्स नेटसप मध्ये परत एकदा हिस्ट्री करणार होते. ते म्हणजे त्यांनी एका अस्मिताच्या कॅप अचिव्हमेंट मध्ये त्याचा मोलाचा वाटा राहिला, त्या भानुशाली मॅडमची कॅप. म्हणजे किशोर परब हा फक्त मेंटर झाल्यानंतर थांबला नाही, तर त्यांनी त्याचा अजून स्पीड वाढवलेला आहे. आणि अस्मितांच्या टीमसाठी म्हणा किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणा, हे त्याचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि दुसरा जर मी कुठला मेंटर बघेल तर तो सत्यवान कदम आहे. सत्यवान कदम म्हणजे सगळ्यांना त्याची स्टोरी माहिती आहे. आणि सत्यवान कदम खूप कष्टाळू, खूप लॉयल आणि म्हणजे नेव्हर गिव्ह अप वाला माणूस आहे. आणि तो सुद्धा असं स्वतःच्या मेहनतीने नेटवर्क उभं करून कॅप अचिव्हर बनवून ओसीएम बनवून नेटसपने त्याला मेंटर बनवलं. मेंटर बनल्यानंतर त्याचा स्पीड आणि डबल झाला. इतका डबल झाला की त्यांनी मार्च महिन्याच्या सेकंड सायकल मध्ये, म्हणजे फर्स्ट सायकल मध्ये खाली एक कॅप लावली आणि सेकंड सायकल मध्ये त्याच्यासह त्याच्या मेंटर टीम मधून 5 जणांच्या कॅप अचिव्ह केल्या. म्हणजे आपण या 2 लोकांकडून प्रेरणा काय घेऊ शकतो? सगळ्याच मेंटरनी सिस्टीमनी काम केलंय, पण ही 2 लोक मला या ठिकाणी का आवर्जून सांगायची वाटतात. आपण यांच्याकडनं प्रेरणा घेऊ शकतो की हे खरोखर तर पर्पज साठी काम करतात. की आता माझी अचिव्हमेंट झाली, मी मेंटर झालो, मला काही एवढासा टर्नर ओके फाईन असं नाहीये. म्हणजे ही लोक आता खरोखर खालच्यांसाठी काम करतात. आता तुम्ही हा विचार करा, तुम्ही आता अजून तर कदाचित स्टार असाल, ऑप्स असाल, सिल्वर असाल, कुणी एमसीएम असेल, कुणी मिशन कॅप मध्ये आला असेल एकदा दोनदा, काही लोक अशी पण असतील ज्यांची कधी ना कधी कॅप लागली असेल. पण तुम्ही जर थोडस या सगळ्या मेंटर लोकांना ऑब्झर्व केलं की अरे यांच्याकडे एक विजन आहे, ही लोक एक पर्पज घेऊन काम करतात, योग्य लोकांना सिलेक्ट करतात, टीम मधल्या प्रत्येक माणसाला एम्पॉवर करायचं काम करतात. याच्या जोडीला जर आपण बघितलं तर यांनी नेटवर्क आपलं स्प्रेड केलेलं आहे, वेगवेगळ्या एरियात नेलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळे घटक त्यांनी सुखी ठेवले. बघा आपण किशोरचं एक्झाम्पल घेतोय, अस्मिता टीम त्यांनी एवढी जबरदस्त चालवली आहे. याच्यामध्ये सर मागे सांग तर त्याच्यामध्ये मी एकदा त्याच्या अस्मिता टीम बरोबर आत्ताच हैदराबाद मध्ये बोलत असताना, किशोर परबच्या पेक्षा वयाने मोठ्या त्याच्या अस्मिता लीडर्स आहेत, पण त्या सांगतात आम्ही यांना वडील मान. म्हणजे एवढं त्यांनी प्रेमाने अस्मितांची टीम डेव्हलप केली. सत्यवान कदम लँग्वेज प्रॉब्लेम असून त्याला म्हणजे मी त्याला कधी कधी गमतीने म्हणतो, मराठीच नीट येत नाही, पण हिंदी फारसं चांगलं नाही, पण त्यांनी आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये स्वतःचं नेटवर्क उभं केलंय. तिथून त्यांनी कॅप कॅचर्स बनवलेत. म्हणजे अशक्य असं काही नसतं. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सुद्धा तुमचं एक चांगलं साम्राज्य बनवू शकता. तुम्हाला सुद्धा कॅप मिळेल म्हणजे तुमचा राज्याभिषेक होईल आणि भविष्यात तुम्ही सुद्धा नेटसपचे मेंटर 100% बनू शकता. तर परत मी जाता सांगेन की जे हे 5 दिवसाचं आपलं चाललं ट्रेनिंग प्रोग्राम, याला फक्त शिवचरित्र म्हणून समजू नका, याला फक्त टाइमपास म्हणून बघू नका. तुमच्या आयुष्याचा कायापालट करणारे कदाचित हे 5 दिवस असू शकतात. पहिली गोष्ट, एक प्रामाणिक आणि परफेक्ट विजन असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही योग्य लोक सिलेक्ट केली पाहिजेत. तिसरी गोष्ट, या सगळ्या लोकांना तुम्ही एम्पॉवर केलं पाहिजे. चौथी गोष्ट, तुम्ही तुमचं नेटवर्क स्प्रेड केलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट, 100% तुमचा सुद्धा राज्याभिषेक होणार आहे. आता जाता आता तुम्हाला इथून पुढे तुम्ही कसं करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करतील सचिन कुलकर्णी. ओव्हर टू यू सचिन. थँक्यू. आवाज येतोय माझा? क्लिअर सर, क्लिअर क्लिअर. येस येस, थँक्यू. नमस्कार सगळ्यांना परत एकदा. आज हा आपल्या या सिरीजचा, मॅनेजमेंट सिरीजचा खरं तर शेवटचा भाग आहे. 5 दिवस 6 दिवस म्हणायला हरकत नाही, कारण पहिलं आपण एक ओपनिंग सेशन घेतलं होतं की शिवाजी महाराज मॅनेजमेंट कशी करायचे, आणि तिथून पुढे आपला हा सगळा प्रवास सुरू झाला 5 दिवसाचा. आज शेवटचा राज्याभिषेक आहे. आनंद होतोय, त्याच्याबरोबर थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण तुमच्या एवढेच आम्ही पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो होतो या सिरीजमध्ये. आम्ही पण खूप म्हणजे ज्याला म्हणतो ना की जो ओतून देऊन आपण म्हणतो, ज्याला आपण करतो एखादी गोष्ट. आणि खरंच सांगू असं वाटेल की हा जो ट्रेनिंग प्रोग्राम होता, कदाचित आत्तापर्यंतच्या माझ्या 21 वर्षाच्या नेटसपच्या करिअरमधला सगळ्यात बेस्ट आपण ज्याला म्हणू शकतो असा हा ट्रेनिंग प्रोग्राम मी घेतला. त्याबद्दल जे
ती अटॅचमेंट वेगळी झाली या ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल. तुम्ही पण खूप काही शिकला असाल. नक्कीच ही अपेक्षा अशी आहे की शिकावं, आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यातून जे घ्याल आणि ते जे सांगितलं आहे ते कराल, त्यानंतरच खरं तर ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचा, ह्या सिरीजचा खरंच उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो. तर आपण सुरुवातीला बघितलं नेटसर्फ आणि महाराजांचं आपण जेव्हा बघितलं की एक मॅनेजमेंट गुरु महाराजांना आपण का म्हटलं जातं, महाराज कशा पद्धतीने काम करायचे, कशा पद्धतीने सुरुवात केली, तिथपासून ते कालपर्यंत आपण बघितलं की गनिमी कावा कसा महाराजांनी तो शोधून काढला आणि कसा त्याचा ज्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह वापर पण महाराजांनी केला. आता आज हा शेवटचा भाग आहे राज्याभिषेकाचा. तर राज्याभिषेक म्हणजे परत तेच जे सुग्रे साहेबांनी तुम्हाला म्हटलं की राज्याभिषेक हा असा असतो की इथून पुढे जसं आपण रामाच्या वेळी म्हणतो की रामाचं जेव्हा आपण हे करत होतो, रामाने जेव्हा हे केलं होतं तेव्हा अश्वमेघ यज्ञ ज्याला आपण म्हणतो रामाने केला होता, तेव्हा एक घोडा सोडला होता. आणि हा घोडा जो कोण थांबवेल, अडवेल, त्यांनी राज्य करायचं, महाराजांचे रामाबरोबर युद्ध करायचं, आणि जर त्यांनी युद्ध केलं, जिंकलं तर ठीक आहे, नाही तर मग त्यांनी सामील व्हायचं त्या राज्यामध्ये. तसंच ही राजमुद्रा होती जी महाराजांनी केली होती. एक राज्याभिषेक झाला 3.5 वर्षानंतर. लोक विसरले होते की हिंदू राजा पण असू शकतो, जे प्रूव्ह महाराजांनी केलं होतं. आणि त्यामुळे कोणी असं डेअरिंग करायचं नाही की इथे येऊन आपण काहीतरी करू. आता हे जर तुम्ही नेटसर्फच्या बाबतीत बघितलं तर नेटसर्फच्या बाबतीत पण हेच घडलेलं आहे. जसं स्वराज्य स्थापन हा विजन घेऊन जे महाराजांनी शपथ घेतली, तसंच नेटसर्फनी जेव्हा 2001 मध्ये सुरुवात केली होती की आपल्याला काहीतरी करायचं, या इंडस्ट्रीसाठी काहीतरी करायचंय. सुजित सरांनी स्वतःसाठी अजिबात काही केलेलं नाही, महाराजांनी पण स्वतःसाठी काहीच केलं नव्हतं. महाराजांचं जर म्हणले असते की माझे वडील आहेत, मला एक जमीनदारी आहे, माझ्याकडे ही अशी वतनदारी आहे, तर मी त्याच्यातून करू शकतो, तर करू शकले असते, विषय काहीच नव्हता. पण त्यांना या रयतेसाठी काहीतरी करायचं होतं. सुजित सरांचा आपण जेव्हा नेटसर्फचा विचार करतो, सुजित सरांना याच्यासाठी, सुजित सरांचे ऑलरेडी सेट बिझनेस नेटसर्फच्या आधीपासून पण खूप होते. सुजित सरांचं व्यवस्थित इंडिव्हिज्युअल म्हटलं तर खूप छान चालू होतं. पण सरांच्या मनामध्ये जो विचार आला होता की आपण या नेटसर्फ म्हणजे नेटसर्फच्या माध्यमातून ह्या लोकांसाठी, म्हणजे परत त्याला आपण रयत म्हणू शकतो, या रयतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून ही रयत सुखी संपन्न व्हायला पाहिजे. जसं आधी महाराजांच्या आधी प्रकार होता की रयत मुश्किलमध्ये होती, त्यांना हे नव्हता, प्लॅटफॉर्म नव्हता, या सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टी नेटसर्फच्या आधी नेटवर्क मार्केटिंगच्या लोकांच्या पण होत्या. नेटवर्क मार्केटिंगचे लोक पण असेच होते त्यावेळी. आम्हाला माहिती आहे, आम्ही पहिल्या दिवशीपासून आहे, आम्ही लोक बघितलेली आहेत. म्हणजे एक काळ असा होता की एक माणूस एकेका पिशवीमध्ये 15 प्लॅन घेऊन फिरायचा. मग ह्या लोकांना कुठं मार्गच नव्हता, म्हणजे थोडक्यात यांना कुठला प्लॅटफॉर्म नव्हता. कारण कंपनी जॉईन केलं तर ती किती चालेल हे कोणालाच कळायचं नाही. कारण ह्यानं प्रत्येकाची त्यावेळीची कंडिशन अशी होती की जॉईन करा, 6 महिने वर्षभर काम करा, ही कंपनी निघून जाईल, आपल्याला उद्या दुसरं काहीतरी करायचंय, ही मानसिकता लोकांची अशा ज्या वेळी होती. अशा वेळी या अशा कठीण परिस्थितीमध्ये सुजित सरांनी नेटसर्फची सुरुवात केली. सुजित सर म्हणले की यही बिझनेस करेगा आपका और हमारा अगला जनरेशन. आम्हाला असे नेटवर्कर माहिती होते जे कंपनी जॉईन करायला यायचे तेव्हा विचारायचे किती वर्ष चालणार. अर्थात हा प्रश्न आम्हालाही खूप वर्ष लोक विचारत होते, कमीत कमी 2-3 वर्ष तर आम्हाला लोकांनी नक्की विचारलं. 1 वर्ष चालल्यावर बघू, मग 1 वर्ष चालल्यावर आम्ही काही लोकांना परत भेटत होते, म्हटले अजून 1 वर्ष चालली तर बघू, परत 1 वर्षाने आम्ही भेटायचो, परत लोक म्हणायचे अजून 1 वर्ष चालली तर बघू. मग असं हे जसं महाराजांच्या स्वराज्याला जशी लोक महत्व द्यायचे नाही, तसे नेटसर्फला पण लोक सुरुवातीला म्हणायचे किती दिवस चालेल तुमची कंपनी, किती दिवस चालेल तुमची कंपनी, आणि किती दिवस चालेल तुमची कंपनी हे जेव्हा विचारायचे तेव्हा सुजित सरांनी जे विजन दिलं होतं की यही बिझनेस करेगा आपका और हमारा अगला जनरेशन, म्हणजे हा विषयच मिटून टाकायचे. 3 वर्ष चालेल, 6 वर्ष चालेल का, 8 वर्ष चालेल का, 15 वर्ष चालेल, हा विषयच नाही. तुमची माझी पुढची पिढी पण हाच बिझनेस करेल, इतके वर्ष नेटसर्फ चालेल, हे विजन सुजित सरांनी दिलं होतं. म्हणजे हा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता, जो शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून या मराठी जनतेला दिला किंवा या हिंदवी लोकांना दिला, तोच प्लॅटफॉर्म सुजित सरांनी ह्या नेटवर्क मार्केटिंगच्या इंडस्ट्रीमध्ये दिलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक रयतेचं राज्य जे म्हणतो, एक सुराज्य आपण जे म्हणतो, हे सुराज्य आणायचं काम आपण नेटसर्फच्या माध्यमातून केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते, त्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो क्लोजिंग ऑफ गॅप्स. म्हणजे महाराजांनी खूप उत्तम पद्धतीने केलं. कारण महाराजांनी एक गोष्ट जी केली की महाराज जरी राजे होते, पण महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कुठेही मी राजा आणि तुम्ही प्रजा असा भेद कधीच केला नाही. तुम्ही महाराजांचा प्रत्येक इन्सिडेंट बघा, तुम्ही महाराजांचा प्रत्येक किस्सा वाचा, ऐका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आणि प्रत्येक रयतेतला माणूस म्हणतो की हा जो राजा आहे हा माझ्यातलाच एक आहे, ही इज वन ऑफ अस, हे प्रत्येक वेळी म्हणलं जातं, हा आमच्यातलाच एक आहे.
आणि सेम पद्धत ही नेटसर्फनी पण अवलंबली होती, सेम पद्धत नेटसर्फनी पण वापरली होती. नेटसर्फनी पहिल्या दिवशीपासून कधीच आम्ही कंपनी आणि तुम्ही नेटवर्कर हा भेदभाव कधीच केला नाही. नेटसर्फ आज जे उभं आहे ते ह्याच कारणामुळे होते की ही जी गॅप होती जी आज नेटसर्फ यायच्या आधीपर्यंत खूप अशा कंपन्यांमध्ये बघण्यात आली होती किंवा खूपशा कंपन्या त्यामुळे कदाचित ज्या यायच्या वर्ष 2 वर्ष चालायच्या निघून जायच्या, कारण मॅनेजमेंट आणि नेटवर्क याच्यात ही गॅप कधीच भरून निघायची नाही. मॅनेजमेंटला वाटायचं मॅनेजमेंट चालवते, नेटवर्कला वाटायचं नेटवर्क चालवते, आणि कुठेतरी काहीतरी गडबड झाली की ही कंपनी कोसळून जायची आणि असंख्य लोकांचं नुकसान व्हायचं. ही गॅप जी भरून काढली याच्यामुळे कदाचित 21 वर्ष आज 2021 मध्ये आपण नेटसर्फला इतकं मोठं बघतो, म्हणजे हा नेटसर्फचा राज्याभिषेक आपण बघतोय, कारण ही गॅप नेटसर्फनी भरून काढली आहे. आजही प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा जेव्हा बॅनर बघता तिथं तुम्हाला दिसतं नेटसर्फ नेटवर्क. हे नेटसर्फ वेगळं नाहीये, हे नेटवर्क वेगळं नाहीये, हे नेटसर्फ आणि नेटवर्क हे एकत्रपणे केलेलं आहे. ही अख्खी गॅप नेटसर्फनी भरून काढली आहे आणि त्यामुळे हा नेटसर्फचा राज्याभिषेक तुम्हाला मला बघायला मिळतो. आज जसं आपण म्हणतो की आज ही शिवमुद्रा बघितल्यानंतर कोणी नादी लागायचं नाही, तसं आज नेटसर्फ मध्ये जे पद्धतीने नेटसर्फ चाललेलं आहे, जी ब्रँड व्हॅल्यू नेटसर्फनी तयार केलेली आहे, जी इमेज नेटसर्फची झालेली आहे, जी जाहिरात आज नेटसर्फची आपण बघतोय, आज ब्रँड अँबॅसेडर आपण बघतोय, येणाऱ्या काळामध्ये हीच नेटसर्फची राजमुद्रा जी तुम्हाला सुग्रे साहेबांनी सांगितली की सेहत बरकत मुस्कुराहट, हे कुठलाही सामान्य माणूस जेव्हा कुठेही बघेल ना नेटसर्फ वाचेल त्याला ही नेटसर्फची राजमुद्रा कळणार आहे आणि तो म्हणणार आहे की ही नेटसर्फची राजमुद्रा असेल. कुठलाही नेटवर्कर घ्या, कुठल्याही कंपनीतला माणूस घ्या, ही राजमुद्रा दाखवल्यानंतर तो नेटसर्फच्या स्वराज्यामध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ही जबरदस्त राजमुद्रा नेटसर्फनी पण तयार केलेली आहे. तिसरी गोष्ट महत्वाची मला तुम्हाला जी सांगायची आहे ती म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन. बघा, हे सगळं तर चालू होतं, हे सगळं केलं होतं, गरज होती काहीतरी वेगळं लोकांना द्यायची, आणि हे ऍडमिनिस्ट्रेशन मी माझ्या परवाच्या एपिसोडमध्ये पण तुम्हाला सांगितलं, परवाच्या भागात पण तुम्हाला सांगितलं, जे छत्रपती शिवाजी महाराज होते हे प्रशासकीय त्यांची जी कला होती ही प्रचंड ज्याला म्हणतो ना आपण म्हणजे उल्लेखनीय, ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण याचा उल्लेखच करू शकत नाही इतकी छान होती. मग हे ऍडमिनिस्ट्रेशन स्किल जे त्यांच्यातलं होतं त्याच्यामुळे त्यांनी एक गोष्ट नक्की केली की वेळोवेळी ज्या काही गोष्टी लागतात स्वराज्य पुढे नेण्यासाठी, ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्यावेळी त्या गोष्टी ते पावलं महाराज व्यवस्थित उचलत गेले होते. आणि हीच तुम्ही नेटसर्फच्या बाबतीत जर बघितली तर नेटसर्फनी पण काळानुसार प्रत्येक वेळी टाइम टू टाइम ज्याला आपण म्हणतो हा चेंज आपल्या सिस्टीम मध्ये करत गेलेली आहे नेटसर्फ. म्हणजे नेटसर्फ जेव्हा सुरुवात केली आम्ही 7 लोक होतो, जे सुग्रे साहेब तुम्हाला तर जो झाडाला तुम्ही बघितले ते 7 मेंटॉरची फोटो तुम्ही नाव बघितली, ही 7 लोक होतो, आम्ही सुरुवात केली, आम्ही 7 मेंटॉर सुरुवातीला होतो. जसं जसं हे आपला प्रसार वाढत गेला, आपला प्रचार वाढत गेला, नंतर आपला पसारा वाढत गेला, तसं तसं हे ह्याला अजून हातभार लावायची गरज वाटली. मग ह्याच्यानंतर एक एक सिस्टम आपण आणत गेलो. हे चालवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो हे रयतेचं राज्य आहे, हे काही कुठलं महाराजांचं राज्य नव्हतं. महाराज म्हणत होते हे माझं राज्य नाहीये, हे तुमचं माझं मिळून आपण ही श्रींची इच्छा पूर्ण करतोय, हे स्वराज्य आपण तयार करतोय, हे सुराज्य आपण तयार करतोय. नेटसर्फनी पण त्याच पद्धतीने केलं होतं की बाबा हे जर चालवायचं असेल तर हे तुमचं आणि माझं नाही, हे आपल्याला मिळून करायचं आहे. हे रयतेचं राज्य आहे, तुम्ही आणि मी याचा एक भाग आहोत, आपल्याला मिळून हे चालवायचं आहे. आणि त्या पहिल्या दिवशीपासून हे आमच्या डोक्यात होतं की हे आपलं नाहीये, हे आपल्या सगळ्यांचं मिळून आपण एका रयतेसाठी सुरू केलेला हा प्रवास आहे नेटसर्फचा. आणि त्यासाठी ह्या असंख्य गोष्टी, असंख्य चेंजेस किंवा टाइम टू टाइम ज्याला म्हणतो आपण की एक इकोसिस्टम उभारायचं काम नेटसर्फने केलं. मग हे छोटे छोटे बदल करत करत आपण आज कुठपर्यंत आलोय तुम्ही बघा. आपण आज झोन केलेले आहेत, आपण आज रिजन्स केलेले आहेत. त्या रिजन्सला आपण एमसीएम तिथले अपॉइंट करतो, ते एमसीएम बरोबर एक ओसीएम असतो, एक झोन असतो, त्या झोनलचा एक ओसीएम असतो. मग या सगळ्या असंख्य गोष्टी ज्या आपण तयार केल्या, नेटसर्फ कडून पण लोक आहेत, नेटवर्क कडून पण लोक आहेत, आणि याचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं, याचे सिनर्जेटिक इफेक्ट जेव्हा येतो तेव्हा एक स्वराज्याचं सुराज्य होतं आणि त्याच वेळी त्याचा राज्याभिषेक होऊ शकतो, जे नेटसर्फनी करून दाखवलेलं आहे. ही इकोसिस्टीम जर तुम्ही बघितलीत तर तुम्ही याचा नीट जर अभ्यास केलात तर इथं आपण काय केलेलं आहे, इथं आपण एक स्ट्रॅटेजी लावलेली आहे. ही स्ट्रॅटेजी जी आहे, हा ताळमेळ बसवायचा जो प्रकार आहे, जो महाराजांनी पण केला तोच नेटसर्फनी पण केला. ही स्ट्रॅटेजी अवलंबल्यामुळे, ही इकोसिस्टम लावल्यामुळे काय झालं की ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप छान झालं. आणि हे कोऑर्डिनेशनच असतं जे आपल्याला एक्स लेवल पासून वाय लेवल पर्यंत घेऊन जातं. या कोऑर्डिनेशन मध्ये हे कळतं की हे माझं आहे, हे माझं आहे आणि हे मला करायचं आहे, आणि हे आपल्याला मिळून जेव्हा करायचं, एक मोठं सुराज्य आपल्याला स्थापन करायचंय, त्यावेळी येते ती असते ओनरशिप. म्हणजे हे जे सगळ्यांना समावून घेतलं, प्रत्येक एमसीएम तयार केला, त्या एमसीएम ला वाटायला लागलं की यार हे रिजन चालवायचंय, ह्याच्यात माझी पण जबाबदारी आहे.
हे रिजन चालवणं माझी जबाबदारी आहे, हे रिजन मोठं झालं पाहिजे ही माझी पण जबाबदारी आहे. सेम प्रकार एक झोनचा असतो. झोन मधल्याही लोकांना कायम हे वाटत असतं की हे झोन मोठं झालं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. आणि असे झोन मिळून जेव्हा सगळ्यांनी हा प्रयत्न करतात की हा झोन मोठा झाला पाहिजे, तर हे आपोआपच नेटसर्फ मोठं होतंय. नेटसर्फ मोठं का होतंय, तर एक एमसीएम म्हणतोय की हे माझं राज्य आहे आणि हे मला मोठं करायचंय, म्हणजेच नेटसर्फ मोठं होतंय. हे लक्षात घ्या. ही एक इकोसिस्टम नेटसर्फनी खूप छान तयार केलेली आहे, जी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने केली होती. नेटसर्फ त्याच्या पद्धतीने करते. म्हणजे थोडक्यात ही स्ट्रॅटेजी लावतंय, याला कोऑर्डिनेशन म्हणजे जो ताळमेळ आहे, हा ताळमेळ नेटसर्फनी खूप छान पद्धतीने बसवलेला आहे. ही ओनरशिप नेटसर्फनी एमसीएम पासून प्रत्येकाला दिली आहे. आता हे ऐकताना तुम्ही एकच गोष्ट बघायची आहे की हे रयतेचं राज्य, जेव्हा मी पहिल्यांदा म्हणलो तुम्हाला, तर हे रयतेचं राज्य तुमच्या टीम मध्ये आहे का? तुमची टीम आहे ना. भली आज जो एखादा स्टार इथं बसला असेल त्याची 50 लोकांची टीम असेल, इथे एक सीएमडी प्लस बसला असेल त्याची 5,000 लोकांची 10,000 लोकांची टीम असेल, पण ही जी टीम आहे तुमची, ही रयत जी तुमची आहे, आणि तुम्ही जे म्हणता की मी ह्याचा जाणता राजा आहे, तुम्ही म्हणताय मला काही वाद नाहीये, पण ही तुमची टीम कधी म्हणेल की हा आमचा जाणता राजा आहे? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही तर नक्की म्हणणार की मी हा जाणता राजा आहे, पण ही तुमची टीम जेव्हा दिवशी तुम्हाला म्हणेल की मी हो हे आमचे सर आमचे जाणते राजे आहेत, मग हे सुराज्य तुम्ही तयार केलेलं आहे का? तुमच्या टीम मधल्या या गॅप तुम्ही मिटवले आहेत का? अशा असंख्य छोट्या छोट्या गॅप असतात. या ज्या गॅप असतात त्याच्यामुळे कदाचित तुमची डेव्हलपमेंट थांबते. या गॅप बुजवायचं काम आपण करतोय का? हे कोऑर्डिनेशन करायचं काम आपण करतोय का? या टीमचं ऍडमिनिस्ट्रेशन आपण नीट करतोय का? आपण आपल्या टीम मध्ये स्ट्रॅटेजी नीट लावतोय का? आणि आपल्या प्रत्येक टीम मधल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला समावून आपण त्याच्यामध्ये घेतला आहे का? एक कॉमन गोल आपण दिलेला आहे का? आणि त्याला त्या ओनरशिपचा भाव ज्याला म्हणतो तो आहे का? हे त्याला फील येतोय का की हे ओनरशिप आहे? ही कुठल्या तरी ह्या माणसाची कंपनी, ह्या माणसाचं नेटवर्क नाहीये. ह्या नेटवर्कचा मी पण एक पार्ट आहे. जेव्हा टीम चालू केली 7 लोकांनी, आम्हाला नीट माहिती आहे, आम्ही 7 लोक असायचो, आम्ही नेटसर्फचा विचार करायचो, आणि 7 लोक 7 दिशेला जेव्हा जायचे आपापल्या टीम मध्ये, तेव्हा हे प्रत्येक जण हेच म्हणायचे की यार ही टीम आपल्याला मोठी करायची. कशी करायची? त्यावेळी कदाचित जो खडतर प्रवास महाराजांनी सुरुवातीला केला शपथ घेतल्यानंतर, तोच खडतर प्रवास या 7 लोकांनी पण केलेला आहे. तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर आता काटा उभा राहतोय, कारण मला तितक्या फ्लॅशबॅक मध्ये जायचं नाहीये. पण काय काय केलंय हे कधी जर तुम्ही भेटला तसं निवांत, आम्ही तुम्हाला सांगू शकू की ह्या इथपर्यंत येण्यासाठी या 7 लोकांनी पण काय काय केलेलं आहे. पण हा फील आम्ही आमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाला दिलाय की ही टीम आहे. मला कंपनी म्हणलं की या टीमचा तू लीडर आहे, पण ही टीम माझी नाहीये, ही आपल्या सगळ्यांची मिळून टीम आहे. आणि ही ओनरशिप आम्ही त्यांना दिल्यामुळे आज त्या प्रत्येक जण जेव्हा उभा राहतो तेव्हा तो म्हणतो की ही माझी टीम आहे. त्यामुळे आम्ही आज प्रत्येक जण जेव्हा उभं राहतो तेव्हा म्हणतो माझं नेटसर्फ, मी नेटसर्फचा भाग आहे, आणि ही कंपनी नाही, कंपनीचं मी काम करत नाही, ही कंपनी माझी आहे. हा फील तुम्ही तुमच्या टीम मधल्या लोकांना दिलाय का? हा कॉमन गोल आपण सेट केलाय का? हे बघणं खूप गरजेचं आहे. ही ओनरशिपची भावना तुमच्यातल्या प्रत्येक माणसामध्ये आहे का? हेच चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही केलं ना, तर एक गोष्ट नक्की घडेल, ज्याला परत मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये रिटेन्शन असं म्हटलं जातं. तुम्ही महाराजांचा इतिहास कधी पण नीट वाचा. फितुरी केलेले लोक किती जर तुम्ही म्हणले तर बोटावर पण मोजता येणार नाही, इतके कमी लोक महाराजांकडे. एका दुःखा उदाहरण तुम्हाला दिसेल की महाराजांकडे राहून फितुरी माणसांनी केलेली आहे. आज त्याचं आत्ताचं नेटसर्फ बरोबरचं आपण उदाहरण म्हटलं तर आम्ही लोकांना जेव्हा म्हणतो की आम्ही नेटसर्फचं काम करतो, किती वर्ष झाले, तर आम्ही 21 वर्षाला जेव्हा सांगतो, लोक आहे नाही ती बोटं तोंडात घालतात. कारण लोक हे पहिली गोष्ट म्हणजे मानूच शकत नाही की एक नेटवर्कर एका कंपनीमध्ये 20-20 वर्ष काम करू शकतो. कारण हे आजपर्यंत त्यांनी कधीच बघितलं नाही की एक नेटवर्कर 2 वर्ष 3 वर्ष संपलं त्यानंतर तो दुसरी कंपनी शोधणार म्हणजे शोधणार, तिथे 10-20 लोकांना टोप्या टाकणार म्हणजे टाकणार, तिथे 1-2 वर्ष काम करणार, परत दुसरी कंपनी शोधणार. ही एक कल्चर जे सेट झालं होतं नेटसर्फच्या आधी, हे कल्चर हे अख्खं बदलायचं काम नेटसर्फने केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नेटसर्फच्या बाबतीत पण बघितलं, जसं महाराजांकडे आपण म्हणतो की फितुरी करण्याचं प्रमाण कमी होतं. का कमी होतं? तर या वरच्या ज्या 6 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या 6 गोष्टी महाराजांनी त्यांच्या रयतेबरोबर केल्या होत्या, त्यांच्या सरदारांबरोबर केल्या होत्या, नेटसर्फने आमच्या बरोबर केलेल्या आहेत. तुम्हाला जर तो जाणता राजा व्हायचा असेल तर ह्या गोष्टी मी माझ्या टीम मध्ये करतोय का हे बघणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, इथून पुढे या गोष्टी तुम्ही केल्यात, एकही माणूस तुम्हाला आयुष्यात कधी सोडून जाऊ शकत नाही. आणि ह्या 5 दिवसात जर तुम्ही काही शिकला असाल आणि हे जर तुम्ही वापराल, तर परत मी तुम्हाला पहिलं जसं मी ओपनिंग केलं तेव्हा म्हणतो, तुमच्यात 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ट्रेनिंग प्रोग्राम मी घेतोय. आता 21 वर्षात किती घेतले असतील मला माहित नाही, पण जी मजा या प्रोग्राम मध्ये आली, कदाचित मला ती मजा आतापर्यंत 20 वर्षात कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आली. कारण मी जसं तुम्हाला वाटतं तुम्ही इन्व्हॉल्व आहे ना, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व झालो.
म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणतो वाईट हा शेवटचा भाग आहे, कदाचित मला थोडं वाईट वाटतं हा शेवटचा भाग आहे म्हणून, पण तुम्ही शिकाल, तुम्ही त्यातून मोठे व्हाल, हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद त्याच्यामध्ये असणार आहे. हे समाधान खूप मोठं आमच्यासाठी असणार आहे. जी पुस्तकं आम्ही वाचली, जो मुद्दे आम्ही काढले, याचं समाधान त्या दिवशी होणार आहे ज्या दिवशी तुमच्यातला बदल आम्हाला दिसणार आहे. आणि हा बदल ज्या दिवशी दिसेल त्या दिवशी आम्हाला समाधान मानून घेऊ की येस हा प्रोग्राम आपण केला. ही जी मॅनेजमेंट टीम आहे वेस्टर्न झोनची, याला हा समाधान वाटेल की येस आपण हा प्रोग्राम केला, एक चांगला डिसिजन आपण घेतला आणि हे करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही करावं ही आमची मनापासून इच्छा आहे. पीपल मॅनेजमेंट, जाता शेवटचे 2 मुद्दे राहिले तेवढे तुमच्याशी बोलतो. पीपल मॅनेजमेंट तुम्ही जर बघितलं तर महाराजांनी जी काही पीपल मॅनेजमेंट केली ना, महाराजांचा प्रत्येक मावळा जो होता ना, हा प्रत्येक मावळा जीव ओतून काम करायचा, तुम्हाला माहिती आहे. महाराजांनी असं कधीच केलं नाही बाबा की हे माझं आहे, तुला जो रोल दिलाय तो तू करायचा. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण जर मी सांगितलं ना, मुघलांचं राज्य खूप मोठं होतं, मुघलांकडे सेना खूप मोठी होती, मुघलांकडे वतनदारी प्रकार होता. महाराजांनी ज्या ज्या काही धोके दिसले ते धोके सगळेच्या सगळे जागच्या जागी मोडून काढलेत. आणि महाराजांना माहिती होतं की त्याशिवाय हे रयतेचं राज्य, हे सुराज्य येणार नाहीये. एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो फक्त त्यातला. जेव्हा शाहिस्ता खानचा आपला विषय झाला काल गनिमी गावामध्ये, शाहिस्ता खान, ओनरशिप ज्याला आपण म्हणतो ना, ओनरशिप काय असते तुम्हाला नीट कळेल. शाहिस्ता खान जेव्हा 3 वर्ष पुण्यामध्ये ठाण मांडून बसला होता, त्याचा एक भाचा होता जो त्याकडे आला, कामदार का नामदार त्याचं काहीतरी नाव होतं. तो म्हणला, यार हे शिवाजी महाराज तर एवढंच आहे, आपण कधी पण त्याला जाऊन हरवू शकतो, तुम्ही का 3 वर्ष वाट बघताय, आपल्याला बादशहानी इथं का पाठवलंय. त्यांनी एकच सांगितलं, बाबा हे पुण्याची हवा खूप चांगली आहे, हे पुण्याची हवा खूप छान आहे, इथं खूप मजा येते. जर मी शिवाजी महाराजांवर आक्रमण केलं, जर मी शिवाजी महाराजांना हरवलं, बादशाह माझ्यावर खुश होईल आणि माझी बदली कंधार किंवा काबूलला करेल आणि तिथल्या रणरणत्या उन्हामध्ये मला जायचं नाहीये, म्हणून मला महाराजांना हरवायचं नाहीये. मला सांगा, असे जर लोक स्वराज्यामध्ये असतील, त्या राज्यामध्ये असतील मुघलांच्या, तर हे मुघल राज्य कधी मोठं होणार आहे? हे मुघल राज्य कधीच मोठं होऊ शकत नाही, कारण लोक असे ज्यांना कॉमन गोल अजिबात नाहीये. तो तिकडं मुघल काय करतोय दिल्लीमध्ये आम्हाला माहित नाही, इथं आम्ही काय करतोय त्याला माहित नाही, कोऑर्डिनेशनचा पत्ता नाही, ओनरशिप नाही, त्यामुळे रिटेन्शन तर अजिबात नाही होत. तुम्हाला सुग्रे साहेबांनी सांगितलं किती लोक मुघल सैन्यामधले महाराजांना येऊन मिळाले, कारण महाराज हे पगार वेळेवर करायचे. मुघल साम्राज्यामध्ये 2 वर्षांनी एकदा पगार मिळाला तर लोकांना वाटायचं पगार मिळाला, वेळेत मिळाला म्हणून. महाराज दर महिन्याच्या प्रतिपदेला लोकांचा पगार करायचे, कारण हिंदू कॅलेंडर होतं, प्रतिपदा असायची, दर महिन्याच्या प्रतिपदेला महाराज हे करायचे, कारण हा रिटेन्शनचा एक पार्ट होता. जे मी तुम्हाला सांगितलंय ते मी करतोय हे महाराजांनी प्रत्येक वेळी सांगितलंय, त्यामुळे हा रिटेन्शन खूप चांगल्या पद्धतीने व्हायचा. मग आपल्या टीम मध्ये आपण हा रिटेन्शनचा पार्ट जो आहे हा करतोय की नाही हे आपणही बघणं खूप गरजेचं आहे. पीपल मॅनेजमेंट यालाच म्हणतात. एक जीवा महाला ज्याला आपण म्हणायचो, जो एका वरातीमध्ये महाराजांना दिसला, जो दांडपट्ट्यानी अगदी 10 फुटावरचं लिंबू चिरत होता आणि कर्तव्य दाखवत होता लोकांना, महाराजांनी त्याला दरबारात बोलून घेतला आणि सेवेमध्ये घेतला स्वराज्याच्या. म्हणजे हा प्रत्येक वेळी तुम्ही बघा, प्रत्येक माणसामध्ये एक स्किल असते, प्रत्येक माणसामध्ये क्वालिटी असते. तुमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाकडे एक क्वालिटी असते, ज्याला आपण म्हणतो एक स्किल एक्स असतं. आणि हा स्किल एक्स जे असतं, ह्या स्किल एक्सहून त्याला स्किल वाय वर न्यायचं, हे काम तुमचं ऍज अ लीडर असतं. नेटसर्फनी आम्हा लोकांना ओळखलं. 7 मेंटॉर नेटसर्फचे सुरुवातीला होते. या 7 लोकांकडे एक वेगवेगळी स्किल होतं. ह्या एक्स नावाची स्किल प्रत्येकाचं होतं. हे नेटसर्फनी 20 वर्षात आज वाय लेवलला नेऊन ठेवलेलं आहे. ही पीपल मॅनेजमेंट नेटसर्फनी केलेली आहे. आमच्या टीममध्ये आम्हाला खूप अशी माणसं मिळाली जी एक पर्टिक्युलर स्किल आम्हाला त्यांच्यातलं जाणवलं, त्या माणसाला आम्ही घेतलं, त्याच्यातलं तो एक्स स्किल वरून त्याला वाय स्किलवर नेऊन ठेवायचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तुमच्या टीममध्ये पण अशी असंख्य लोक आहेत ज्यांच्याकडे असंख्य क्वालिटी आहेत. त्या क्वालिटीहून त्याला एक्स वरून वाय वर नेऊन ठेवायचं जर तुम्ही काम करू शकलात, तर तुम्ही या तुमच्या स्वराज्याचं सुराज्य आणि तुमचा राज्याभिषेक करू शकता. ह्या गोष्टी करणं खूप गरजेच्या आहेत. सिस्टीम सेट होणं खूप गरजेचं आहे. आपण आत्ताच हा विषय 2 मिनिटापूर्वी सुग्रे साहेबांनी तुम्हाला सांगितला, महाराजांनंतर किती वर्ष कोण कोण कसं कसं लढत राहिलं. आजच एक खूप छान पुस्तक मी सकाळी वाचत होतो, कान्होजी आंग्रे नावाचं, हे सकाळी वाचलं. म्हणजे याच्यात हे लिहिलेलं आहे की महाराज गेल्यानंतर जे काही महाराजांचं गलबता होती, ही किती वर्ष कान्होजी आंग्रेंनी पुढे चालू ठेवली. कारण सेना महाराजांची नंतर जे पिढ्या होत्या त्या मुघलांशी लढण्यामध्ये व्यस्त होत्या, पण अख्खं आरमार जे होतं महाराजांचं हे तिथं काम करत राहिलं, ब्रिटिशांना पोर्तुगीजांना फाईट देत राहिलं, कारण ही सिस्टम महाराजांनी लावून दिली होती. मी काल तुमच्याशी बोललो होतो बघा,
पहिलं इम्प्लिमेंट करायचं, इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर त्याचं डुप्लिकेशन करायचं, डुप्लिकेशन केल्यानंतर त्याचं डेलिगेशन करायचं आणि डेलिगेशन केल्यानंतर सुपरविजन करायचं. हे ज्याला छान जमतं तो छान नेटवर्क लावू शकतो, तो छान स्वराज्य निर्माण करू शकतो, तो छान स्वराज्य करू शकतो, त्याचाच राज्याभिषेक होऊ शकतो. सिस्टम लावा. मी खूप वेळा तुम्हाला सांगितलंय, सिस्टीमने आज काम कराल तर आयुष्यभर ही सिस्टम तुमच्यासाठी काम करेल. महाराजांनी एक सिस्टीम लावली, त्यामुळे आज 350 वर्षानंतर पण जर स्वराज्य म्हणलं तर तुमच्या डोळ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही सिस्टीम महाराजांनी लावली, ही सिस्टीम नेटसपनी लावली आहे. त्यामुळे नेटसप आज ठामपणे म्हणतं, यही बिझनेस करेगा आपका और अगला. नेटसप म्हणते अगला जनरेशन. मी म्हणतो अगल्या 1 पिढ्या 7 पिढ्या नाही, 42 पिढ्या तुमच्या बसून खातील एवढी चांगली सिस्टम नेटसपनी लावलेली आहे. तुम्ही तुमच्या टीम मध्ये सिस्टम लावा, तुम्ही या बिझनेसमध्ये पण सक्सेस व्हाल आणि त्याच वेळी तुम्ही म्हणू शकाल, होय मी पण जाणता राजा. आणि त्याच वेळी तुमची टीम म्हणेल, यस हाच आमचा जाणता राजा. तुम्हाला सगळ्यांना या माझ्याकडून या पूर्ण 5 दिवसाचा जो आपला हा प्रवास झालेला आहे, त्यातून जे काही आपण मुद्दे काढलेले आहेत त्याच्यावर तुम्ही काम करावं अपेक्षा आमची आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येस सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. खूपच जबरदस्त सेशन झालं सर. प्रमोद सरांसाठी आणि सचिन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. आपण ज्यावेळेस म्हणतो ना की नेटसप मध्ये आम्हाला सक्सेसफुल बनायचंय, मग हे सक्सेस बनण्यासाठी काय करावं लागेल, कोणाला फॉलो करावं लागेल किंवा कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घ्यावं लागेल, ज्यावेळेस हा विचार मनामध्ये येतो ना, त्यावेळेस मला नाही वाटत की हे मागच्या 5 दिवसामध्ये जे सेशन झालेलं आहे त्याच्यापेक्षा जवळचा किंवा त्याच्यापेक्षा महत्वाचा दुसरा कुठला टॉपिक असेल. कारण हा टॉपिक याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट क्लिअर केली आहे. म्हणजे विचार कसा असला पाहिजे, त्याची बांधणी कशी झाली पाहिजे आणि त्याचं सक्सेस मध्ये रूपांतर कसं केलं पाहिजे. आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी वेस्ट झोननी खूप सपोर्ट केलाय. याच्यामध्ये जर आपण बघतोय तर ऑब्व्हियसली फ्रंट एंड वरती आपल्या सोबत होते प्रमोद सुगरे सर आणि सचिन कुलकर्णी सर. सो थँक्यू व्हेरी मच सर. यांच्या सोबतच ज्ञानेश्वर दहितुले सर, विलास थोरा सर यांनी सुद्धा खूप जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिले. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि याच सोबत जर बघितलं आपण तर आपले क्लस्टर हेड केविन लंगालिया सर, झोनल हेड आपले अमित शिंदे सर अँड अस्मिता मॅनेजर अनामिका रमण मॅडम यांनी सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन दिलं. कारण वेस्ट झोनच्या प्रत्येक लीडर असेल किंवा मॅनेजमेंट टीम असेल, प्रत्येकाला वाटतं नेटसपचा वेस्ट झोनचा डिस्ट्रीब्युटर हा ऑल ओव्हर इंडियामध्ये सक्सेसफुल दिसला पाहिजे. कारण जसं सचिन सरांनी सांगितलं की पूर्वी प्रतिपदा होती, म्हणजे चंद्र जसं कलेने वाढतो ना, तसं आम्हाला वाटतं की आमचा डिस्ट्रीब्युटर सुद्धा एक क्लब वरती आला पाहिजे. चंद्र जसा फेमस होतो, म्हणजे मोठा होतो, तसं मग क्लब नेटसप अचिव्हमेंट असेल, आयकॉन असेल, मिशन कॅप असेल किंवा अल्टिमेट कॅप अचिव्हमेंट असेल, याच्या माध्यमातून वेस्ट झोनचा प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा प्रत्येक अॅन्युअल ओरिएंटेशनच्या मीटिंग मध्ये त्या स्टेजवरती झळकणार आहे. आणि ही अचिव्हमेंट करण्यासाठी आमची ही वेस्ट झोन मॅनेजमेंट टीम 100% तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काय करायचंय तर 100% समर्पण करायचंय. एवढी जरी गोष्ट केलात तर आम्हाला गॅरंटी आहे इथं बसलेला प्रत्येक डिस्ट्रीब्युटर एक दिवस त्या स्टेजवरती झळकेल, चंद्राप्रमाणे, महाराजांच्या या मुद्रेप्रमाणे. तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या वेळेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा प्रोग्राम जरी इथे संपलेला असेल, पण आपल्या कामाची सुरुवात ही आजपासून झालेली आहे. तर यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.